नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत मोड आलेले मटकीचा डोसा, जो खायला एकदम पौष्टिक आहे। त्यासाठी मी ते 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। सारखे तीच मटकीची भाजी खाऊन कंटाळा येतो, तर त्यासाठी आपण एक अशी नवीन रेसिपी ट्राय करत आहे आज। इथे मी भांड्यामध्ये मटकी घेतलेली आहे, 3 मिरच्या, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। आल्याचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे, तो पण बारीक कट करून टाकते मी त्यामध्ये। आणि मी हे मिश्रण 2 बॅचेस मध्ये वाटते। एक चमचा दही घेतले आपण, मीठ, इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, दोन चमचे। आता हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचंय। सुरुवातीला पाणी न टाकता वाटून घेणार आहे मी। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया। जास्त पण पातळ नाही करायचं, थोडंसं अगदी 2 ते 3 चमचेच पाणी टाकले असेल मी। आता हे पुन्हा वाटून घेऊया। आपलं मिश्रण वाटून तयार आहे, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। याला 5 मिनिटं आपण असं झाकून ठेवूया। बटर तुम्ही काही पण लावा त्याला। पसरवून घ्या व्यवस्थित। आपण नेहमी जसं डोसा करतो त्याच पद्धतीने करायचे सगळं। दोन्ही साइडने भाजला तरी चालेल। आपला डोसा तयार आहे, बघू शकता किती कुरकुरीत झालेला आहे। आवडलं तर नक्की ट्राय करा। इथे आपण डोसा सोबत खायला एक रेड चटणी बनवत आहोत। आपली झटपट तयार होणारी चटणी आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे, 4 लसूण, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, इथे 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा चणा डाळ घेतली आहे, ती पण टाकून घ्या। परतून घ्यायचंय चांगलं। इथे 4 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत।
तुम्ही कमी टाकले तरी चालतील, तुमच्या आवडीनुसार किती तिखट लागते तुम्हाला त्या हिशोबाने परतून घ्यायचं हे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला कांदा टाकायचा आहे. इथे मी 2 कांदे घेतलेले छोटे. परतून घेऊया सगळं आता. कांद्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. कोणत्याही डोस्यासोबत ही चटणी खूप छान लागते, नक्की ट्राय करायला.